आता 9वी कक्षात शिक्षक आहे. सरांनी जे सांगितलं की जीमेल काय असते, तर जीमेल हे असतं की ते त्यात आपण प्रोफेशनल वर्क करतो. प्रोफेशनल वर्क म्हणजे जर आपण कॉमन पीपल बघितले तर आपल्याला फोटो मॅसेज सेंड करायचा असेल तर आपण ही सगळ्यात जास्त यूज करतो ते फक्त व्हॉट्सअप सोडून. पण जीमेल एक असतं. जीमेल हे फक्त काही लोकांना माहिती असतं, त्या लोकांना युनिक दाखवण्यासाठी ते यूज करतात. जीमेलमध्ये असे काही टूल्स आहेत की ती व्हॉट्सअपमध्ये नाही आहे किंवा ते व्हॉट्सअपमध्ये आहे. जर ते जीमेल मोठे लोक यूज करतात, मोठे कंपनीज इंडस्ट्री यामध्ये यूज होतात. जर आपल्याला कोणाला रिक्वेस्ट करायची असेल तर एकदम युनिक परफॉर्मन्स. यामधून तू काय एक्सपिरियन्स घेतला, अनुभव काय घेतला तू झालेल्या टॉपिकमधून? अनुभव घेतला की जीमेल जे युनिक आहे, प्लस तो आपला टाईम सेव्ह करतो आणि आपल्याला म्हणजे हे देतो. एक स्पेशलाइज स्किल काय तुला असं वाटलं, किंवा तुझं एखादं पुस्तक आहे, त्या बुक्समध्ये खूप मोठा इंग्लिशचा पॅसेज आहे आणि तो तुला अंडरस्टँड होत नाही आहे, किंवा तुला एखाद्याला शेअरिंग करायचं असेल तर किती वेळ लागेल तो टाईप करून जर तुला पाठवायचं असेल तर? टाईप करायचं असेल तर मग मला 15-20 मिनिटं लागतात. बरं, मग हा टाईम कसा सेव्ह केला त्याबद्दल सांगू शकतो? तर हा टाईम आपण सेव्ह करण्यासाठी फर्स्ट ऑप्शन आपल्याला आहे ना, त्या हार्ड कॉपीची फोटो काढायचा. तर फोटो काढल्यानंतर आपल्याला जीमेल आपलं अकाउंट आहे ना त्याला सेंड करायचं. सेंड केल्यानंतर आपलं ते अकाउंट उघडायचं. फोटोला आपण डाउनलोड करायचं, नाही तर प्रिंट सेव्ह करायचं. प्रिंट स्क्रीन केलं तर आपलं पेन पण जायचं, तो फोटो पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर आपल्याला जेवढं टेक्स्ट पाहिजे तेवढं सिलेक्ट करायचं आणि क्रॉप करायचं. आणि ते जे सिलेक्टेड टेक्स्ट आहे ना त्याला कॉपी करायचं. गुगल ट्रान्सलेट क्रोममध्ये ऑप्शन राहतं, त्याच्यात जाऊन आपल्याला जी लँग्वेज त्या पुढच्याला पाठवायची ती सिलेक्ट करायची. ती सिलेक्ट केल्यानंतर कॉपी टेक्स्ट करायचं. कॉपी टेक्स्ट केल्यानंतर आपल्याला परत जीमेलमध्ये जाऊन कंपोजमध्ये जाऊन टू आपल्याला ज्याला पाठवायचं त्याला CC म्हणजे कार्बन कॉपी, ते म्हणजे एक्झाम्पल टीचर्स, प्रिन्सिपल, टू म्हणजे स्टुडंट्स आणि BCC म्हणजे प्रिन्सिपल ऑर हेड. CC मध्ये आपल्याला ज्याला पाठवायचं आणि BCC म्हणजे एकदम हेड ऑर बॉस त्याला पाठवू शकतो. BCC जे काढणार नाही, CC आणि टूला BCCला पण पाठवलं. ते झाल्यानंतर आपल्याला सब्जेक्ट टाईप एखादा एक्झाम्पल सब्जेक्ट कोणता घेतला होता? लीव ॲप्लिकेशन. ओके. मग ते केल्यानंतर सब्जेक्ट जर तुमची लीव ॲप्लिकेशन असेल तर लीव ॲप्लिकेशन करून पेस्ट करायचं. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला जर काहीतरी इमेज पाठवायची असेल, इमोजी ते टाकून